आज माझ्या सांगली मिरज कुपवाड त्या उद्याच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सगळ्या राज्यामध्ये एकंदरीत 29 महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि त्याकरता मी आज आपल्याशी हितगुज साधण्याच्या करता खरं तर आपल्या सगळ्यांच्या समोर इथं उभा आहे। या सभेला उपस्थित असणारे आमचे सहकारी माजी मंत्री शिवाजीराव नाईक साहेब, माजी मंत्री ज्यांच्या बरोबर आम्ही लोकांनी काम केलं ते अजितराव घोरपडे सरकार, विद्यमान आमदार इद्रिस नायकवडी, माजी आमदार विलासराव जगताप, राजेंद्र अण्णा देशमुख, जिल्ह्याचे अध्यक्ष निशिकांत पाटील, लतीफ तांबोळी, शहराचे अध्यक्ष पद्माकर जगदाळे, दिग्विजय सूर्यवंशी, विष्णू माने, प्रताप पाटील, अनिल पाटील, जमील बागवान, विनायक मासा, संजय कोळी, साधनाताई कांबळे, अतहर नायकवडी, तामगोंडा रवी पाटील, महादेव डबडे, वीरेंद्र थोरात, उत्कर्ष खाडे, आकाश माने, ईश्वर जनवाडे, केदार पाटील, वसुधा कुंभार, तसंच सुवर्णाताई पाटील, देवजी साळुंके, धैर्यशील मोरे, अनेक माझ्या सांगली मिरज कुपवाड तसंच सांगली जिल्हा आणि आजूबाजूच्या परिसरात तालुक्यात आलेले सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माझे सहकारी मान्यवर, आमच्या लाडक्या बहिणी, आमचे सगळे बंधू भगिनी, तसंच पत्रकार मित्र आणि विशेषतः आज ज्यांचा पक्षप्रवेश आपल्या सर्वांच्या साक्षीने इथं झालेला आहे आणि त्याच निमित्तानं खरं तर माझी ज्यावेळेस त्यांच्या सर्वांची चर्चा झाली त्यावेळेस त्यांना मी शब्द दिलेला होता की 19 तारखेला मी आपल्या सगळ्यांच्या प्रवेशाच्या निमित्तानं सांगली मिरज कुपवाडच्या परिसरामध्ये येतो आणि त्यांच्या प्रवेशाच्या करताच आज खरं मी आपल्या सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी माझी विचार मांडण्याच्या करता इथं उभा आहे। मी सुरुवातीला सांगतो, लतीफने पण सांगितलं आता बोलत असताना, करण जामदारांनी प्रास्ताविक केलं, पद्माकर जगदाळे असतील, निशिकांत पाटील असतील, लतीफ तांबोळी असतील, इद्रिस नायकवडी असतील, महिनुद्दीन बागवान असतील, साधनाताई कांबळे, विष्णू माने आणि किशोर दादा जामदार या सर्वांनी आपले आपले विचार इथं मांडले। मित्रांनो, मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांना सांगतो की आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं किशोरदादा जामदार, महिनुद्दीन बागवान हे सांगली मिरज कुपवाडचे माजी महापौर, तसंच आनंदा नेवमावनीजी हे आपले माजी उपमहापौर, यांच्यासह अनेक माझ्या माजी नगरसेवक महिनुद्दीन बागवान या दोन्ही मान्यवरांना मी पक्षप्रवेशाचा जो आपला गमछा असतो तो टाकलेला आहे। त्याच्यानंतर माझं भाषण झाल्यानंतर आनंदा देवमानेजी, करण जामदारजी, तानाजी रुईकरजी, सुनील नांद्रेकरजी, शिवाजी दुर्वेजी, शुभांगी देवमानेजी, मालन फुलवानजी, जुबेर चौधरीजी, आरिफ चौधरीजी, आजम काजीजी, अंकुश कोळी, शरद जाधवजी, संदीप अतिवाटेजी, चंद्रकांत हिरवाळजी, शिशिर जाधवजी, शकील फिरजाजीजी, रमजान सतारकरजी, जयश्री कोळेकरजी, विक्रम कोळेकरजी, ॲडव्होकेट बिल्किस हुजूर शेखजी, प्रशांत चव्हाणजी, श्रीमती डॉक्टर नरगिस सय्यदजी, रेखा विवेक कांबळेजी, बिल्किस त्याच्यातलं घेतलं नव्हतं आणि इतर अनेक मी त्या सर्वांचा पक्षप्रवेश आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने केला। मित्रांनो, राजकीय जीवनामध्ये मी देखील गेली 35 वर्ष काम करणारा एक कार्यकर्ता आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत काम करत असताना तुमच्या माझ्या पूर्वीचा सातारा
आणि नंतर सांगली सातारा असे 2 जिल्हे अस्तित्वात आले. त्याला एक वेगळी परंपरा. त्या जिल्ह्यांनी खूप मोठं योगदान देशाला स्वातंत्र्य